नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे। गोदावरी नदीला आलेल्या या पुरामुळे शहरामधल्या गाडीपुरा भागामध्ये पाणी शिरलं आणि इथल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे। पूरग्रस्त नागरिकांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी। मराठवाड्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। 7 जिल्ह्यांमध्ये हा रेड अलर्ट आहे। काल नांदेडमध्ये पहाटे 3 वाजल्यापासूनचा मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे गोदावरी नदी ही चांगलीच अकरा-विकरा स्वरूप या गोदावरी नदीने घेतलेलं आहे। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या भागामध्ये जे काही घरं आहेत त्या घरामध्ये अक्षरशः गुडघाभर इतकं पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। संसार उपयोगी सगळ्या वस्तू ज्या आहेत त्याचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर माझ्यासोबत काही गाडीपुरा भागातील नागरिक आहेत ज्यांच्या घराचं हे अतोनात नुकसान झालेलं आहे। दादा, काय नाव आहे तुमचं आणि पाऊस किती वाजता आला आणि पुराचं पाणी किती वाजता शिरलं घरात? काल रात्री 3 वाजता पाऊस चालू झाला। एवढा भयानक पाऊस पडला की त्याची काही हद्दच नाही साहेब। आणि दुसऱ्या दिवशी रात्री, कालच्या रात्री 11 वाजल्यापासून जे पाणी वाढायला चालू झालं, आमच्या घरामध्ये रात्री 11 ते 1 च्या दरम्यान मध्ये घरामध्ये पाणी शिरलं सर आमचं। आणि सगळं नुकसान झालं आमचं सर। अन्नधान्य सगळं घरातलं सगळं नुकसान झालेलं आहे आमचं। सरकारनं आम्हाला मदत करावी एवढी विनंती आमची। सरकारने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी जी आहे ती आता पूरग्रस्त नागरिक करत आहेत। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड।